या कर्मामुळे आत्मा पशु योनीमध्ये जातो. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण माणूस जन्म मिळाला म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. पण कधी विचार केला आहे का, काही कर्म अशी असतात की ज्याच्यामुळे पुढचा जन्म पशु योनीमध्ये आपल्याला घ्यावा लागू शकतो. गरुड पुराण, धर्मशास्त्र आणि संतांनी वारंवार सांगितले आहे, माणसाचा जन्म हा फक्त खाणे, पिणे, राग करणे किंवा इतरांना त्रास देणे यासाठी नाही, तर आत्म्याच्या उन्नतीसाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणती ती भयंकर कर्म आहेत जी आत्म्याला खाली खेचतात. पहिलं म्हणजे कर्माचा नियम. या सृष्टीत एक नियम अटळ आहे, जसे कर्म कराल तसेच फळ मिळते. कोणी पाहत नसले तरी ईश्वर पाहतच असतो. आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट कृतीची नोंद तर होतेच. दुसरं म्हणजे निरपराध प्राण्यांना त्रास देणे. जे लोक विनाकारण प्राण्यांना मारतात, छळ करतात, त्यांच्या वेदनेत आनंद घेतात, अशा आत्म्यांना पुढच्या जन्मात त्याच वेदना भोगण्यासाठी पशु योनी मिळू शकते. कारण निसर्ग न्याय देतोच. तिसरं म्हणजे आई वडिलांचा अपमान. आई वडील हे देव समान असतात. त्यांना दुखवणे, वृद्धापकाळात त्यांची सेवा न करणे, अपमान करणे हे अतिशय जड पाप मानले जाते. अशा आत्म्याची चेतना खालच्या स्तरावर जाते. चौथं म्हणजे अन्नाचा अपमान. अन्न वाया घालवणे, भुकेल्याला न देणे, अन्नाबद्दल कृतज्ञ राहणे, यामुळे पुढच्या जन्मात उपासमार आणि असहाय्यता येते. पाचवं म्हणजे फसवणूक आणि विश्वासघात. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच जर धोका दिला तर त्या कर्माचे परिणाम भयंकर असतात. मानवतेपासून दूर गेलेली आत्मा पुन्हा मानव जन्मासाठी पात्र राहत नाही. सहावं म्हणजे अहंकार. मी मोठा, मीच सर्व काही, हा अहंकार आत्म्याला अंध करतो. अहंकारी मनुष्य चांगले वाईट ओळखेनासा होतो. सातवं म्हणजे पण आशा आहे. धर्मग्रंथ सांगतात, पश्चाताप, नामस्मरण, सेवा आणि दया यामुळे कठीण कर्मसुद्धा हलकी होऊ शकतात. ईश्वर दयाळू आहे. मनापासून बदल केला तर मार्ग उघडतोच. आठवं म्हणजे माणूस जन्म का विशेष. कारण फक्त मानवच चूक सुधारू शकतो, साधना करू शकतो, देवाला आठवू शकतो. म्हणूनच हा जन्म वाया घालवू नका. आजपासून एक निर्णय घ्या, कोणालाही त्रास देणार नाही, आई वडिलांची सेवा करू आणि दयाळूपणे वागू. माणूस जन्म पुन्हा मिळेल याची खात्री नसते बरं का. तर या कर्मांमुळे आत्मा पशु योनीमध्ये जातो. आपण पहिला मुद्दा जाणून घेतला की माणसाच्या वाईट कर्मामुळे आत्म्याला पशु योनीमध्ये जन्म घ्यावा लागू शकतो. पण धर्मग्रंथ सांगतात, काही पाप अशी असतात जी थेट आत्म्याची अधोगती करतात.
आज आपण त्या गुप्त आणि गंभीर कर्माबद्दल जाणून घेणार आहोत. पहिलं म्हणजे धर्माची थट्टा करणे. जे लोक देव, संत, पूजा, व्रत यांची टिंगल करतात, इतरांच्या श्रद्धेवर हसतात, त्यांची बुद्धी हळूहळू अंध होते. श्रद्धा नष्ट झाली की आत्म्याचा प्रकाश कमी होतो. खोटे बोलून इतरांचे नुकसान, स्वतःच्या फायद्यासाठी खोटे बोलणे, कोणाला अडकवणे, एखाद्याचे घर उद्ध्वस्त करणे, अशा आत्म्याला पुढे दुःख भोगावे लागते. तिसरं म्हणजे स्त्री किंवा पुरुषांचा अपमान. कोणाच्याही सन्मानावर घाव घालणे, वाईट नजरेने त्यांच्याकडे पाहणे, हे कर्म आत्म्याला खूपच खाली नेते. चौथं, मदत करू शकत असूनही मदत न करणे. आपल्यासमोर कोणी संकटात आहे आणि आपण मदत देखील करू शकतो, पण जाणीवपूर्वक आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. ही सुद्धा पापाची भागीदारीच आहे. पाचवं म्हणजे लोभ. जास्त मिळवण्याच्या हव्यासात माणूस माणुसकीच विसरतो. लोभ आत्म्याला बांधून ठेवतो. सहावं म्हणजे एक कथा. एक श्रीमंत माणूस होता. पैशासाठी तो लोकांना फसवत असायचा. गरिबांचे हक्क हिरावून घेत असे. मरणानंतर त्याच्या आत्म्याला त्या दुःखाची जाणीव व्हावी म्हणून त्याला जनावराचा जन्म मिळाला, जिथे त्याला खूपच मार, उपासमार आणि मेहनत सहन करावी लागली. कर्माचे चक्र असेच आपल्यावरती परत फिरत असते. सातवं म्हणजे मग यापासून वाचायचे कसे? तर देवाचे नामस्मरण करा, दान करा, आई वडिलांची सेवा करा, प्राणीमात्रांवर दया करा आणि मनापासून पश्चाताप करा. हे आत्म्याला पुन्हा वर घेऊन येतात बरं का. आजच ठरवा, आपण नकळत चुका केल्या असतील तर आत्तापासून बदलायला सुरुवात तुम्ही करू शकतात. कारण पुढचा जन्म हा आपल्याच आजच्या कर्मावरती ठरतो. आपण जर चांगले वागत असाल तर चांगले कर्माचे फळ मिळते, नाहीतर नाही. माणूस जन्म हा मोक्षासाठी आहे, अधोगतीसाठी नाही. तर आता आपण तिसरा मुद्दा पाहूत. कोणत्या पुण्यामुळे पुन्हा मानव जन्म मिळतो? बघा मैत्रिणींनो, मागच्या भागांमध्ये आपण पाहिलं की वाईट कर्म आत्म्याला पशुयोनीकडे नेतात. पण देव फक्त शिक्षा देणारा नाही, तो कृपाळू सुद्धा आहे. जर माणूस चांगले कर्म करतो, दया ठेवतो, सेवा करतो, तर त्याला पुन्हा मानव जन्म मिळू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत ते कोणते पुण्य आहेत जे आत्म्याला वर उचलतात. पहिले म्हणजे दया आणि करुणा. ज्या मनात प्राणी मात्रांबद्दल प्रेम असतं, जो भुकेलेला अन्न देतो आणि तहानलेल्यांना पाणी देतो, त्याच्या आत्म्यावर देवाची कृपा राहते. दुसरं म्हणजे आई वडिलांची सेवा. आई वडिलांची मनापासून सेवा करणारा माणूस, त्याच्यावर देव लवकरच प्रसन्न होतो. त्यांच्या आशीर्वादामुळे अनेक पाप देखील नष्ट होतात.
तिसरं आहे सत्य बोलणे. कठीण असलं तरी सत्याचा मार्ग न सोडणे, हे मोठं पुण्य आहे. चौथं आहे देवीचे नामस्मरण. देवाचे नामस्मरण रोज थोडा वेळ जरी असला तरी देवाला आठवणे, जप करणे, यामुळे मन शुद्ध होतं. शुद्ध मन आत्म्याला उंच नेते. पाचवं आहे दान. अन्नदान, वस्त्रदान, गरजूंना दान, यामुळे पुढच्या जन्मात सुख, चांगले घर, चांगले वातावरण मिळते. क्षमा. ज्याने आपल्याला त्रास दिला त्यालाही माफ करणे, हे देवाला खूप प्रिय असते. एक सुंदर सत्य. धर्मग्रंथ सांगतात, मानव जन्म हा आपोआप मिळत नाही, तो कमवावाच लागतो. आपण जे पेरतो तेच उगवते. आजपासूनच सुरुवात करा. मोठे व्रत नाही जमले तरी चालेल, पण रोज एक चांगले तरी काम नक्की करा. देव बघतच असतो. वाईट कर्म टाळा, चांगले कर्म वाढवा. मग आत्म्याचा प्रवास उज्ज्वल होईल. चौथा मुद्दा आहे मोक्ष कसा मिळतो? आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग. आतापर्यंत आपण पाहिलं की वाईट कर्म आत्म्याला खाली नेतात, पुण्यकर्म पुन्हा मानव जन्म देतात. पण मानव जन्माचं अंतिम ध्येय काय आहे? मोक्ष. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची मुक्ती. आज आपण जाणून घेऊ मोक्षाचा खरा मार्ग कोणता आहे. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे पुन्हा जन्म घ्यावा लागू नये. आत्मा परमेश्वरात विलीन होतो. दुःख, भीती, पाप, फळ सगळ्यांच्या पलीकडे जाणे म्हणजेच मोक्ष होय. इच्छा आणि आसक्ती सोडणे. जोपर्यंत मनामध्ये लोभ, राग, मत्सर, मोह आहेत, तोपर्यंत आत्मा बांधलेलाच राहतो. हळूहळू आसक्ती कमी करणे ही सुरुवात आहे. नामस्मरणाची ताकद. देवाचे नाव म्हणजे आत्म्याचा आधार. जप, भजन, प्रार्थना यामुळे मन शुद्ध होतं आणि मार्ग मोकळा होतो. चौथं आहे निस्वार्थ सेवा. परत काही मिळेल या अपेक्षेने नाही, तर प्रेमाने केलेली सेवा मोक्षाच्या दिशेने मोठं पाऊल आहे. पाचवं आहे गुरूचा मार्ग. योग्य मार्ग दाखवणारा गुरु मिळाला तर प्रवास सोपा होतो. गुरु सदैव अंधारातून प्रकाशाकडेच आपल्याला घेऊन जातो. सहावं अहंकाराचा त्याग. मीपणा संपला की देव तेव्हाच जवळ येतो. अहंकार हा सर्वात मोठा आपल्या आयुष्यातला अडथळा आहे. 7. सतत जागरूक राहणे. आपण काय बोलतो, काय करतो, कोणाला दुखावतो का, याची जाणीव ठेवणे म्हणजेच सतत जागरूक राहणे. मोक्ष दूर नाही, मोठमोठ्या पर्वतावर जाण्याची गरज नाही. मन शुद्ध, कर्म शुद्ध आणि श्रद्धा पक्की, यातूनच मुक्तीचा दरवाजा उघडतो. मानवजन्म हा देवाने दिलेला सुवर्ण संधी आहे. ती वाया जाऊ देऊ नका. चांगले कर्म करा, देवाचे नामस्मरण घ्या आणि प्रेमाने जगा. आता आपला मुद्दा आहे मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा असतो.
माणूस मरतो पण आत्मा मरतच नाही. शरीर इथेच राहते पण आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. धर्मग्रंथांमध्ये मृत्यूनंतर काय घडते याचे खूप तपशिलावार वर्णन सापडते. आज आपण जाणून घेणार आहोत मृत्यूनंतर आत्मा नेमका कुठे जातो. पहिलं म्हणजे मृत्यूचा क्षण. मृत्यू येतो त्या क्षणी आत्मा हळूहळू शरीर सोडतो. आपल्या आयुष्यात केलेली कर्म त्यावेळी समोर आपल्या उभी राहतात. चांगली कर्म शांती देतात, वाईट कर्म भीती निर्माण करतात. दुसरं म्हणजे देह सोडल्यानंतर आत्मा आपल्या घराभोवती, कुटुंबाभोवती काही काळ फिरतच राहतो. आपले लोक रडत आहेत, बोलत आहेत हे त्याला जाणवत असतं, पण तो काहीच बोलू शकत नाही, तो फक्त पाहू शकतो. तिसरं म्हणजे कर्माचा हिशोब. आत्म्याला त्याच्या कर्मानुसार पुढचा मार्ग दाखवला जातो. कोणाला सुखाचा, कोणाला कठीण अनुभवाचा, न्याय कोणालाच चुकत नाही. चौथं म्हणजे प्रकाश किंवा अंधार. ज्यांनी चांगले जीवन जगले, दया ठेवली, त्यांना प्रकाशाचा मार्ग दिसतो. वाईट कर्म करणाऱ्यांना भीती आणि त्यांना अंधाराचा मार्गाचा अनुभव येतो. पाचवा आहे पुढचा निर्णय. आत्म्याला त्याच्या कर्मानुसार पुन्हा मानवजन्म, पशुयोनी किंवा इतर लोक यांपैकी जे योग्य आहे तेच मिळते. सहावे आहे 13 दिवसांचे महत्त्व. म्हणतात की सुरुवातीचे काही दिवस आत्मा पृथ्वीशी जोडलेला असतो, म्हणून प्रार्थना, दान आणि चांगले विचार त्याला मदत करतात. खरा संदेश म्हणजे आपण कसे जगतो हेच मृत्यूनंतरचा मार्ग ठरवते. पैसा, मान सन्मान काहीही सोबत जात नाही, सोबत जातात ते फक्त आपले कर्म. अजून सुद्धा वेळ आहे. आपण जिवंत आहोत म्हणजे बदल करण्याची संधी आहे. आजपासून चांगले कर्म सुरू करा. मृत्यू म्हणजे शेवट नाही, तो पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे. म्हणून जीवनात असताना सेवा करा, प्रेम करा आणि देवाचे नामस्मरण करायला अजिबात विसरू नका. आता आपण पाहणार आहोत तो मुद्दा आहे, स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? लहानपणापासूनच आपण ऐकत आलो आहोत, चांगले कर्म केले तर आपल्याला स्वर्गात जातो, वाईट केले तर नरक. खरंच स्वर्ग आणि नरक असतात का? की ही फक्त भीती दाखवण्यासाठी सांगितलेली गोष्ट आहे? आज आपण धर्मग्रंथ, सतमत आणि आध्यात्मिक विचारांनुसार याचं उत्तर शोधणार आहोत. प्रश्न प्रत्येकाच्या मनात, मृत्यूनंतर काय होईल? आपला आत्मा कुठे जातो? कोणी परत येऊन सांगितलं आहे का? हे प्रश्न सगळ्यांनाच पडतात. तर धर्मग्रंथ काय सांगतात? गरुड पुराण आणि भगवद्गीता यांसारखे ग्रंथ सांगतात, आत्म्याला कर्मानुसार वेगवेगळे लोक मिळतात. जिथे पुण्य जास्त तिथेच आनंद असतो, जिथे पाप जास्त तिथे यातना असतात. स्वर्ग म्हणजे काय? स्वर्ग म्हणजे फक्त सोन्याचे महल नाही, तो आनंद, समाधान आणि दुःखाचा अभाव आहे, जिथे आपल्या आत्म्याला विश्रांती आणि आनंद मिळते. नरक म्हणजे काय? नरक म्हणजे शिक्षा देण्याची जागा, जिथे आपल्या चुकीची कर्माची जाणीव करून दिली जाते. संतांचे मत. अनेक संत म्हणतात
स्वर्ग आणि नरक ही फक्त ठिकाणं नसून अवस्था आहेत. मन शांत असेल तर स्वर्ग, मन जळत असेल तर नरक आहे. मग सत्य काय आहे? आध्यात्मिक दृष्टिकोनातून दोन्हीही गोष्टी अस्तित्वात आहेत, पण त्या आपल्या कर्मांनी तयार होतात. मोठा धक्का म्हणजे पैसा, ओळख आणि प्रसिद्धी. हे काहीच तिथे उपयोगी पडत नाही. तुमच्याकडे कितीही पैसा असो, प्रसिद्धी असो, तिथे चालतो फक्त तुमच्या कर्माचा हिशोब. आपण काय करायचं? भीती बाळगण्यापेक्षा सजग व्हा, चांगले कर्म करा, दया ठेवा आणि देवाचे नामस्मरण घ्या. स्वर्ग आणि नरक दूर कुठेतरी नाहीत, ते आपल्या कृतींमध्ये, आपल्या कर्मामध्ये लपलेले आहेत. मग तुम्ही आजपासूनच ठरवा, स्वर्गाचा मार्ग निवडायचा की नरकाचा. आता कर्माची नोंद कशी ठेवली जाते हे आपण पाहणार आहोत. आपण दिवसभरात किती गोष्टी करतो, चांगल्या, वाईट, नकळत आणि जाणीवपूर्वक. पण कधी विचार केला आहे का, याचा हिशोब कोण ठेवतं? कोणी पाहत नसलं तरी न्याय कसा काय मिळतो? आज आपण जाणून घेणार आहोत कर्माची नोंद कशी होते. काहीही लपून राहत नाही. आपण समजतो हे कुणाला कळणार नाही, पण सृष्टीचा नियम आहे, प्रत्येक विचार, शब्द आणि कृती याची छाप आपल्या आत्म्यावर पडते. दैवी लेखा. धर्मपरंपरेनुसार एक दैवी व्यवस्था आहे, तिथे काहीही विसरलं जात नाही. चित्रगुप्ताचे काम. चित्रगुप्त याचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. मान्यता अशी की ते प्रत्येक जीवाच्या कर्माची नोंद ठेवतात. कोणाला मदत केली, कोणाला दुखावलं, सगळं काही लिहून ठेवतात. फक्त कृती नाही, फक्त आपण काय केलं तेच नाही, तर कोणत्या हेतूने केलं, मनात काय होतं, हेही महत्त्वाचं असतं. लगेच शिक्षा का नाही? अनेकांना वाटतं वाईट माणसं सुखात आहेत, पण कर्माचा न्याय वेळेनुसार मिळतो. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात नक्कीच मिळतो. पुण्याची नोंदही तितकीच. एक ग्लास पाणी दिलं, एखाद्याला आधार दिला, ही छोटी वाटणारी कर्मसुद्धा मोठं फळ देतात. आत्म्याचा साक्षीदार. सर्वात मोठं सत्य. आपल्या कर्माचा साक्षीदार आपलाच आत्मा आहे, हे तर सर्व माहीत असते. बदलण्याची संधी. आपण अजून जिवंत आहोत म्हणजे खाते बंद झालेलं नाही. आजपासून चांगल्या नोंदी वाढवू शकतो. कर्माचा हिशोब अचूक आहे, म्हणून बोलताना, वागताना, निर्णय घेताना जागरूक होऊनच घ्या. मृत्यूनंतर आत्म्याला कोण भेटतो? मृत्यू हा शेवट नसतो, तो एका नव्या प्रवासाची सुरुवात असतो. शरीर इथंच राहते, पण आत्मा पुढे जातो. पण त्या प्रवासात सर्वात आधी आत्म्याला कोण भेटतं? आज आपण हे रहस्य समजून घेणार आहोत. देह सोडण्याचा क्षण. जेव्हा प्राण निघतात, आत्मा स्वतःच्या शरीराकडे पाहतो. घरच्यांचा रडण्याचा आवाज ऐकतो, पण तो काहीच करू शकत नाही. पहिली भेट. धर्मग्रंथानुसार आत्म्याला मार्ग दाखवण्यासाठी दैवी दूत येतात. चांगले कर्म असतील तर त्याचा अनुभव शांत असतो. वाईट कर्म असतील तर भीतीदायक. यमदूत. यमराज यांचे दूत म्हणजेच यमदूत हे आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी घेऊन जातात, अशी मान्यता आहे.
पण ते फक्त आदेश पाळतात, निर्णय कर्मावरती असतो. नातेवाईक भेटतात का? काही आध्यात्मिक मतांनुसार आधी गेलेले आपल्या प्रिय व्यक्ती आत्म्याला धीर देण्यासाठी भेटू शकतात. भीती का शांती? जसं आयुष्य जगलं तसाच अनुभव मिळतो. दयाळू जीवन तर शांत भेट, क्रूर जीवन तर कठीण अनुभव येतो. पुढे काय मग? यानंतर आत्म्याला कर्माचा मार्ग दाखवला जातो. सुख, शिक्षा किंवा पुनर्जन्म. मोठं सत्य, त्यावेळी पैसा, ओळख, अहंकार काहीही कामाला येत नाही. सोबत फक्त कर्म येतात. आपण काय शिकायचं? मृत्यू अटळ आहे, म्हणून जिवंत असताना जीवन सुधारायचं. मृत्यूनंतर कोण भेटेल हे आज ठरवू शकतं. आपल्या वागण्यातून चांगले कर्म करा, प्रेम द्या, देवाला आठवा. आत्ताचा मुद्दा आहे मृत्यूपूर्वी मिळणारे संकेत. मृत्यू कधी येईल हे कुणालाच ठाऊक नसतं. पण अनेक धर्म, परंपरा, संत आणि अनुभव सांगतात की कधी कधी जाण्यापूर्वी काही संकेत मिळतात. आज आपण त्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत. भीतीसाठी नाही, तर जीवन योग्य जगण्यासाठी. मनामध्ये बदल. काही लोक मृत्यूपूर्वी अचानक शांत होतात. जगाच्या गोष्टीपासून मन हळूहळू दूर जाऊ लागतं. दुसरं म्हणजे जुन्या आठवणी. जाण्यापूर्वी अनेकांना बालपण, नाती, केलेल्या चुका आठवतात. जणू आत्मा निरोपाची तयारी करत असतो आणि तो व्यक्ती बडबड सुरू करतो. तिसरं आहे नातेवाईकांची आठवण. कधी कधी व्यक्ती अचानक सर्वांना भेटण्याची इच्छा व्यक्त करते. सगळ्यांना एकत्र पाहायचं असतं अशी अपेक्षा ठेवतो. क्षमा मागणे. अनेक लोक शेवटच्या काळात माफी मागतात आणि सर्वांना माफ करतात. मन हलकं करण्याची ही प्रक्रिया असते. पाचवं आहे आध्यात्मिक ओढ. देवाचं नाव घ्यावंसं वाटणं, प्रार्थना करावीशी वाटणं. ही देखील अंतर्मनाची तयारी असू शकते. सहावं आहे काहींना दर्शन. काही अनुभवांमध्ये लोक सांगतात त्यांना आधी गेलेले आप्त दिसल्यासारखे वाटतात. पण लक्षात ठेवा, हे संकेत नेहमी प्रत्येकाला एकसारखे मिळतातच असं नाही. मृत्यूचा क्षण अनेकदा अचानकही येतो. संकेत मिळोत किंवा न मिळोत, आज आपण चांगलं जगायला सुरुवात करायला हवी. मृत्यू कधीही येऊ शकतो, म्हणून राग नको, द्वेष नको, प्रेमाने जगा. देवाचं नामस्मरण घ्या, सेवा करा, दानधर्म करा आणि तुमचं मन स्वच्छ ठेवा. यमदूत आत्म्याला कसे घेऊन जातात? मृत्यू आला की आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. पण त्या प्रवासात एक प्रश्न सगळ्यांच्या मनात असतो. आत्म्याला घेण्यासाठी कोण येतं? धर्मग्रंथांमध्ये याबद्दल सविस्तर वर्णन देखील आहे. आज आपण ते समजून घेणार आहोत. देहातून बाहेर पडलेला आत्मा. मृत्यूच्या क्षणी आत्मा शरीर सोडतो. घर, कुटुंब, आप्त सगळं दिसतं, पण स्पर्श करता येत नाही. दैवी दूतांचे अनुभव. आगमन. मान्यता अशी आहे की आत्म्याला त्याच्या कर्मानुसार घेण्यासाठी दूत येतात. हे दूत त्यांचे मार्गदर्शक असतात. यमराजाचे दूत. यमराज यांचे सेवक म्हणजेच यमदूत. ते आत्म्याला पुढच्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत असतात. पण निर्णय ते घेत नाहीत. निर्णय
कर्माचा असतो. अनुभव वेगवेगळे का? ज्यांनी चांगले जीवन जगले त्यांना हा प्रवास शांत आणि सोपा वाटतो. वाईट कर्म करणाऱ्यांना मात्र भीती आणि वेदना जाणवू शकतात. बांधिलकी संपते त्यावेळी पैसा, मालमत्ता, मान काहीही सोबत येत नाही. फक्त आत्मा आणि त्यांचा कर्मच येतो. विरोध करता येतो का? धर्ममत सांगते नाही, कारण हा निसर्गाचा नियम आहे. पण देव दयाळू आहे. मनापासून पश्चाताप, नामस्मरण यामुळे आत्म्याला मदत मिळू शकते. आपल्यासाठी हा धडा आहे. आपण आज जसं जगतो तसाच अनुभव पुढे मिळतो. म्हणून जागरूक राहणं हे आपल्यासाठी खूप म्हणजे खूपच अत्यंत महत्त्वाचं देखील आहे. यमदूतांची भीती बाळगू नका. वाईट कर्मांची भीती बाळगा. चांगले कर्म करा. देवाचे नाव घ्या आणि प्रेमाने जगा. आताचा मुद्दा आहे, मृत्यूनंतर आत्म्याला किती दिवस पृथ्वीवरती राहावं लागतं? मैत्रिणींनो, मृत्यू झाल्यानंतर आत्मा लगेच पुढे निघून जातो का? की काही दिवस तो आपल्या घराभोवतीच असतो? धर्म, परंपरा, विधी आणि आध्यात्मिक मतांमध्ये याबद्दल वेगवेगळी माहिती सांगितली जाते. आज आपण त्यामागचा अर्थ देखील समजून घेऊ. पहिला आहे, देह सोडला पण नातं नाही. शरीर संपतं पण भावना लगेच संपत नाहीत. आसक्तीमुळे आत्मा काही काळ आपल्या लोकांभोवती राहतो असं मानलं जातं. सुरुवातीचे दिवस. अनेक परंपरांमध्ये सांगितलं जातं की मृत्यूनंतर सुरुवातीचे काही दिवस आत्मा पृथ्वीशी जोडलेला असतो. म्हणून प्रार्थना, मंत्र आणि चांगले विचार केले जातात. 10 ते 13 दिवसांचे महत्त्व. काही कुटुंबांमध्ये 10वा, 12वा, 13वा विधी का करतात? कारण ही आत्म्याच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्याची वेळ मानली जाते. त्यांना मदत कशी होते? जेव्हा कुटुंबीय प्रेमाने प्रार्थना करतात, दान करतात, ते आत्म्यासाठी सकारात्मक ऊर्जा मानली जाते. सगळ्यांसाठी सारखं असतं का? नाही. आत्म्याची स्थिती, त्यांची कर्म, त्यांची आसक्ती यावर अनुभव बदलू शकतो. तर काही आत्मे मग लवकर का जातात असा प्रश्न पडत असेल तुम्हाला, तर ऐका. ज्यांची तयारी पूर्ण आहे, आसक्ती कमी आहे, ते पुढच्या प्रवासाला लवकर निघतात असे मानले जाते. भीती नाही, समज. ही माहिती घाबरण्यासाठी अजिबात नाही, तर आपल्या प्रार्थनेचं आणि विधीचं महत्त्व समजण्यासाठी आहे. आपण जिवंत असताना प्रेम द्यायचं, वाद मिटवायचे, जेणेकरून नंतर पश्चाताप राहू नये. आत्म्याचा प्रवास मोठा आहे. आपण त्याला शांती देऊ शकतो आपल्या चांगल्या भावना आणि प्रार्थनेतून. यमलोकाचा प्रवास कसा असतो? मृत्यू झाल्यानंतर आत्मा कुठे जातो? कोण त्याला घेऊन जातं? आणि पुढे काय होतं? धार्मिक परंपरांमध्ये सांगितलं आहे की आत्मा एका दैवी प्रवासाला निघतो, यमलोकाच्या दिशेने. आज आपण त्या प्रवासाची कल्पना समजून घेणार आहोत. देहातून मुक्त झालेला आत्मा शरीर मागे राहतं. आत्मा हलका होतो पण गोंधळलेला असतो. त्याला पुढे जायचा मार्ग दाखवला जातो. दूतांचे मार्गदर्शन. मान्यता अशी आहे की दैवी दूत आत्म्याला योग्य दिशेने नेतात. कोणालाही चुकण्याची परवानगी नसते. यमराजाचा दरबार. या प्रवासाचा शेवट यमराज यांच्या न्यायासनाजवळ होतो अशी श्रद्धा आहे. इथे आत्म्याचा कर्माचा विचार होतो. कर्मांची मोजणी. चांगले वाईट, लहान मोठे, प्रत्येक कृतीचा परिणाम समोर येतो. काहीही विसरलं जात नाही.
अनुभव वेगवेगळे. पुण्यवान आत्म्यासाठी हा प्रवास शांत असू शकतो, पण पाप जर जास्त असतील तर मार्ग त्यांचा कठीण वाटू शकतो. शिक्षा की पुढचा जन्म. कर्मानुसार आत्म्याला सुखाचा अनुभव, शुद्धीकरणाची शिक्षा किंवा पुनर्जन्म यांपैकी जे योग्य असेल तेच मिळतं. कोणी त्यांना वाचवू शकतं का? त्यावेळी संपत्ती, ओळखी, मोठेपणा कोणीही त्यांना वाचवू शकत नाही आणि काहीही त्यांच्या उपयोगी पडत नाही. सोबत फक्त येतात कर्म. जीवितांसाठी एक इशारा. हा सगळा प्रवास आपल्याला एकच गोष्ट सांगतो की आपण आजच आयुष्य सुधारा. यमलोकाचा प्रवास भीतीचा नाही, तो न्यायाचा आहे. म्हणून प्रेमाने जगा, सेवा करा, देवाचे नामस्मरण घ्या, दानधर्म करा, वाईट वागू नका. आता राहिला आहे आपला सर्वात शेवटचा मुद्दा, पुनर्जन्म कसा ठरतो. मृत्यू म्हणजे शेवट नाही. आत्मा पुढे जातो आणि त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण प्रश्न असा आहे, तो जन्म कुठे, कसा, कोणत्या घरात मिळतो? आज आपण कर्माच्या नियमांनुसार हे समजून घेऊ. कर्माचा अचूक हिशोब. सृष्टीत काहीही चुकत नाही. प्रत्येक विचार, शब्द, कृती आत्म्यावर छाप सोडते. त्यावर पुढचा जन्म ठरतो. इच्छा आणि वासना, ज्या गोष्टीची आसक्ती जास्त असते त्या आत्म्याला पुन्हा तिकडेच खेचतात. म्हणूनच अपूर्ण इच्छा पुनर्जन्माचं कारण बनतात. पुण्य जास्त असेल तर दयाळूपणा, सेवा, सत्य अशा आत्म्याला चांगल्या वातावरणात मानव जन्म मिळू शकतो. पाप जास्त असेल तर दुःखावणं, फसवणूक, क्रूरता यामुळे आत्म्याची अवस्था खाली जाते. फक्त मोठी कर्म नाहीत, लहान कृतीसुद्धा महत्त्वाच्या असतात. एक मदत, एक अपमान, सगळं मोजलं जातं. जन्माची जागा, कोणत्या घरात, कुटुंबात, परिस्थितीत जन्म घ्यायचा हे आत्म्याच्या शिकण्याच्या गरजेनुसार ठरत असतं. बदल शक्य आहे. आत्तापासून चांगले कर्म आपण वाढवले तर पुढचा जन्म आपण बदलू शकतो. सर्वात मोठं आपलं ध्येय पुनर्जन्म मिळणं म्हणजे अजून प्रवास बाकी आहे. अंतिम ध्येय आहे मुक्ती. आजचं वागणं उद्याचा जन्म ठरवतो. म्हणून प्रेम, दया, सत्य यांचाच मार्ग निवडा. आज आपण पाहिले की पहिला मुद्दा, या कर्मामुळे आत्मा पशु योनीमध्ये जातो. दुसरा, कोणत्या पुण्यामुळे पुन्हा मानव जन्म मिळतो. तिसरा मुद्दा आहे मोक्ष कसा मिळतो, आत्म्याचा मुक्तीचा मार्ग. चौथा मुद्दा आहे मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा असतो. पाचवा मुद्दा आहे स्वर्ग आणि नरक खरंच असतात का. सहावा मुद्दा आहे कर्माची नोंद कशी ठेवली जाते. सातवा मुद्दा आहे मृत्यूनंतर आत्म्याला कोण भेटतो. आठवा मुद्दा आहे मृत्यूपूर्वी मिळणारे संकेत. नववा मुद्दा आहे यमदूत आत्म्याला कसे घेऊन जातात. नववा मुद्दा आहे मृत्यूनंतर आत्म्याला किती दिवस पृथ्वीवर राहावं लागतं.
10वा मुद्दा आहे यमलोकाचा प्रवास कसा असतो आणि शेवटचा मुद्दा पुनर्जन्म कसा ठरतो. आज या सर्व मुद्द्यांबद्दल आपण खोलवरती चर्चा केली आहे. अशाच आध्यात्मिक आणि भक्तिमय कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, जय जय गुरुदेव दत्त, जय जय रघुवीर समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बघतच असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. धन्यवाद. स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी हीच माझी ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. लवकरच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच आणखी एका आध्यात्मिक कथेसह. माहिती लवकरच जाणून घेऊ.